अध्याय 30. कवींद्र म्हणाला, नंतर तोफांच्या गोलंदाजीत तोफांचा नेम धरण्यात असामान्य पराक्रमी, प्राकार युद्धात तटावरून लढण्यामध्ये कुशल, संपत्तीत कुबेरावर ताण करणारे, मयासुराप्रमाणे शिल्पकला निष्णात, समुद्र संचाराच्या योगे अजिंक्य, दुर्मार्गगामी, यवनाहून नीच अशा निरनिराळ्या फिरंग्यास, पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच इत्यादी लोकास, तसेच आरमारवाल्या, उघड्या बोडक्या मलबार्यास, अन्य द्वीप निवासी समुद्रावरील अनेक व्यापाऱ्यास, मत्त महागजासारख्या वैरी मांडलिकास त्या बलवान शिवाजीने सैन्याकरवी आणून त्यांच्याकडून निरनिराळी खंडणी द्यावयास लावली. त्या लोभी अविंधानी दीर्घकाळ साठवलेली राजापुरातील संपत्ती त्याने तात्काळ हस्तगत केली. सोन्याच्या ठेवींनी भरलेल्या कढ्या जीमध्ये पुरून ठेवलेल्या होत्या, अशी ती भूमी त्या दुष्टांच्या कर्दनकाळाने अनेक खनकाकडून, भूमिगत धन ओळखणाऱ्याकडून खणवून काढली. तेथे त्या राजाच्या नेत्रात जरी सिद्धांजन घातलेले नव्हते, तरी त्यास ते पुरलेले साठे प्रत्यक्ष दिसले. त्या राजाने जेथे जेथे आपली दृष्टी फेकली, तेथे तेथे मेरू पर्वताप्रमाणे सोन्याच्या राशी उत्पन्न झाल्या, म्हणजे त्याला दिसून आल्या. तेथे थोर लोकांनी अर्पिलेले अनेक रत्नराशींच्या योगे त्यास विदुरादी, म्हणजे वैदुर्य रत्नांचा डोंगर हा जणू काय अविदूर अगदी जवळ आला. दीर्घकाळ राहिलेल्या यवनांच्या संपर्काने अशुद्ध झालेली व पुरलेले साठे असलेली भूमी त्याने तेथे शुद्ध केली की काय. सोने, रुपे, पितळ, शिशे, तांबे, लोखंड, कथील, काच, सुवर्णमाक्षिक, मोती, पाचू, माणिक, हिरा, पोळे, गेंड्यांचे शिंग, चामर, हस्तिदंत, कस्तुरी, केशर, चंदन, कापूर, कृष्णागरू, कापूर काचरी, कंकोळ, रक्तचंदन, वेलदोडा, लवंग, दालचिनी, चिनदारू, निवळी, नक्रनख, वाळा, नागकेशर, जायफळ, भांग, आफू, तमालपत्र, चारोळी, अक्रोड, मनुका, खजूर, खरबूर, मिरी, सुपारी, देवदार, सुंठ, गाठी, पिंपळमूळ, जटानासी, चवक, हळद, सैंधव, पादेलोन, जवखार, सजीखार, हिरडा, दशांग धूप, राळ, शिलाजीत, मेन, रसांजन, मोरचूद, निळा सुरमा, काळा सुरमा, ओवा, हिंग, जिरे, लोध्र, गुगुळ, पावकशिक, मंजिष्ठ, शेंदूर, पारा, हरताळ, गंधक, मनशीळ, लाख, रक्त्याबोळ, गोरोचन, अभ्रक, निरनिराळ्या प्रकारची विषे व ती विषे उतरण्याची द्रव्ये, रेशमी, गवती, तागी, फळांची, रंकू, हरणाच्या लोकरी अशी नवी वस्त्रे, हे आणि दुसरे पुष्कळ पदार्थ त्या राजाने त्यावेळी मोठी ओझी वाहणारे घोडे, घोड्या, बैल, कावडे, वेठे यांच्याकडून वाहून नेऊन आपल्या निरनिराळ्या गडावर ठेवविले. शेठवल्ली, सौंदळ, हरचेरी, नेवरे, नागवडे, कोतवडे, केळवली, कशेळी, पावस, घामनसे, बेलवडे, खारेपाटण या आणि दुसऱ्या गावांनी त्यास खंडणी आणून दिली. याप्रमाणे निरनिराळे प्रांत ताब्यात आणून विविध खंडणी घेऊन तो प्रतापी राजा आपल्या देशाकडे वळला. पंडित म्हणाले, मुसलमानांचे सैन्य पळवून लावून शिवाजीने दाभोळ शीघ्र घेतले, तसेच चिपळूण आपल्या हस्तगत केले आणि संगमेश्वरही अनायासेच घेतले. आणि अहो, सर्व राजापूरही पाताळपर्यंत खणून काढले, सर्व साठे घेतले आणि नागरिक कैद केले. तसेच स्वसामर्थ्याने समुद्रास आपला मांडलिक केली, म्हणजे समुद्रावर आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे शिवाजीने वैराने देश व्यापला हे जाणून त्यावेळी आदिलशहाने कोणता उपाय केला. तेव्हा कवींद्र म्हणाला, तो आमचा उघड शत्रू राजापुरावर चालून जात असता त्यास त्या अत्यंत दुर्गम अरण्य मार्गापर्यंत तू हे सूर्यराजा अडवले का नाहीस? बरे ते राहू, आता तो आमचा उन्मत्त शत्रू परतून जवळ आला आहे, तेव्हा त्यास तू कोंड. याप्रमाणे दुःखित आदिलशहाने श्रंगारपूरचा राजा सूर्याजीराव यास हुकूम पाठवला. पंडित म्हणाले, त्यावेळी त्या आदिलशहाने सर्व सेनापती सोडून त्याच राजाची योजना त्या कामावर का केली? तेव्हा कवींद्र म्हणाला, शिवाजीनेच पूर्वी पराभूत केलेले रुस्तमादी सरदार त्याच्याशी लढण्यास समर्थ होणार नाहीत असा मनात विचार करून अरण्याच्या मध्यभागी राहणाऱ्या व पायदळ बाळगणाऱ्या त्याच राजाची योजना, असे म्हणतात ते काम कठीण असताही त्यावर सोपवून दिली. तेव्हा त्या अत्यंत अभिमानी व पराक्रमी राजाने आदिलशहाच्या आज्ञेवरून हत्ती मदाने सिंहाशी जसे वैर करतो तसे मदाने शिवाजीशी वैर धारण केले.
शिवाजीने दुर्गम मार्ग साफसूफ करण्याच्या इच्छेने संगमेश्वरी ठेवलेले ते सैन्य त्यांनी आपले सैन्य घेऊन सत्वर वेढले. पुष्कळ पायदळाच्या साह्याने शिवाजीचे मोठे सैन्य मध्यरात्री वेढून दुर्दैवाने लढू इच्छिणारा तो सूर्याजीराव पुष्कळ वेळ मेघाप्रमाणे गर्जना करू लागला. गरुड जसा नागांचा फुत्कार सहन करीत नाही तशी प्रचंडपणे कानी पडलेली ती त्याची गर्जना त्या समयी तानाजी प्रभृती योद्ध्यांनी सहन केली नाही. तेव्हा अतिशय भ्यालेला निळखंड राजाचा पुत्र जो हतभागी पिलाजी त्याने प्रभावलीच्या राजास जणू काय यश देण्यासाठीच लढण्यापेक्षा पळणेच अधिक पसंत केले. कापरे भरलेल्या अतिशय धापा टाकणाऱ्या हातातील तलवार खाली टाकून पळत सुटलेल्या अशा त्या पिलाजीस ताबडतोब कित्येक पावले जाऊन मालुसऱ्याने स्वतः हातात धरले व त्याचा उघड धिक्कार केला. मालुसरे म्हणाला, या युद्धात मी तुझा सहाय्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांस टाकून पळत सुटला आहेस ही खेदाची गोष्ट होय. पूर्वी तू ज्या बढाया मारत होतास त्या तुझ्या बढाया हे सेनापती कोठे गेल्या? अभिष्टदात्या शिवाजीने ज्या तुला मोठेपणा देऊन पाळले तो तू सेनापती आज सैन्य टाकून पळून जात आहेस आणि अरे त्याची तुला खंतही वाटत नाही. असे बोलून त्या घाबरलेल्या पिलाजीस आपल्या सन्निध दोरखंडांनी दगडास पक्का बांधून ठेवून तेथे लगेच आपले शौर्य शिवरास पदोपदी दाखवीत नाचू लागला. ठार केलेल्या शत्रूकडील वीरांच्या रक्ताचे पूर व्हावयास लावणारा व प्रचूर युद्धशोभारूपी सुंदरीच्या कानातील अलंकार असा तो तानाजी मालुसरे युद्धामध्ये चमकू लागला व त्याच्या तेजाने त्या रात्री सूर्य उत्पन्न झाला. तेव्हा आपण केलेल्या जयघोषाने ज्यांनी मेघांचा ध्वनी लोपवून टाकला आहे, ज्यांच्या हातात तलवारी चमकत आहेत व जे पदोपदी मारण्यास उद्युक्त झाले आहेत, अशा शत्रूंच्या प्रचंड गर्दीमध्ये न गोंधळणाऱ्या व उत्तम तिरंदाज सैनिकांनी त्याचे रक्षण केले. सज्ज हो, हान, दे, थांब, फेक, पोचव, वाचव, टाक, सोड, पळ, नेप, परतव, पहा, फोडा, तोडा, घ्या, पाड, अरे मार असे तेथे मोठ्याने ओरडणाऱ्या व एकमेकांपासून धावून जाणाऱ्या दोहोकडील योद्ध्यांचा अवर्णनीय ओरडा झाला. चकाकणाऱ्या रत्नजडित अंगठ्यांच्या चकाकीने ज्यांच्या नखांची कांती चित्र विचित्र झाली आहे असे हात, पागड्या पडलेली मुंडकी, दाट पडलेले हात आणि पाय आणि विजेप्रमाणे चमकणाऱ्या तलवारीने तुटलेली व ज्यांच्यावर पुष्कळ रक्तप्रवाहाचे संचय झालेले आहेत असे दुसरेही अवयव यांच्या योगे ती भूमी दुर्गम झाली. मग रात्र संपू लागली असता सूर्याचे किरण जसे अंधकार नाहीसा करतात तसे शिवाजी राजाच्या योद्ध्यांनी पूर्ण पराभूत केलेले शत्रुसैन्य तात्काळ नाहीसे झाले, म्हणजे पळून गेले. मग ते शत्रू राजाकडील श्रेष्ठ सैनिक लगेच पळून गेले असता नवीन मेघाप्रमाणे गर्जणाऱ्या दुधुंबीबरोबर मालुसरे गर्जना करू लागला. या ठिकाणी 30वा अध्याय समाप्त झाला.